दुकान घेतल्याच्या नंतर त्याच वेळेला माझा म्हणजे त्या टाइम पिरियड मध्ये माझा जन्म झाला होता. मला असं वाटतं की माझा जन्म हा चहा विक्रीसाठीच झाला नसावा, म्हणजे असं मला वाटतं. शहरामध्ये आल्याच्या नंतर आई बाराखडी काहीच येत नव्हतं. इतकं चांगलं शिक्षण गावाला मिळालेलं होतं. तुमची स्वप्न जी आहेत ना, ती स्वप्न तुम्हाला सांगत होती ना. ज्या वेळेला भाजीची गड्डी विकायचो तर ती भाजीची गड्डी सांगायची की अरे हे 10 रुपयाची भाजीची गड्डी आहे, मग याच्यामध्ये माझी गाडी येऊ शकते का? मग नाही येऊ शकत, मग तुला बिझनेस चेंज केला पाहिजे. बरं, एक फायनान्शियल डिसिजन चुकला की आपलं आयुष्य चुकतं हे माहीत नव्हतं, आणि तो तिथं फायनान्शियल डिसिजन चुकला, तो फ्लॅट घेतला. आणि 32 व्यवसायामध्ये आपल्याला जे फेल्युअर आलंय, म्हणजे यश अपयश आलंय, त्याच्यातून जो अनुभव आलेला आहे याच्यात चूक कोणाची होती? व्यवसायाची होती का आपली होती? आपले मग रिअलाइज झालं की अरे आपली चूक आहे. मग कुठं चुकतंय? आणि प्रत्येकाचं भाडं जे आहे ते टायमिंगला दिलेलं आहे, तर तुमचंही टायमिंगला मिळेल. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. म्हणलं खरं सांग, तू चहा विकणार आहे का दारू विकणार आहे? म्हणजे त्यांना असं वाटलं की अरे कसा हा देऊ शकणार आहे ना. ब्रँडनी पण या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. फक्त बहती गंगा मी हात धो केलो असं तर नाही झालं पाहिजे की आता फ्रँचायझीचा ट्रेंड चालू आहे म्हणून मी कपड्याची काढतो, मी वडापावची काढतो, मी मिसळची काढतो फ्रँचायझी. सर, तुमचं बिझनेस स्टॉक मराठीवरती खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर सर, मी पहिल्यांदा तुमची शाखा जालनाला बघितली होती. मी जस्ट एक एक्सपोला गेलो होतो तिथे व्हिजिट करण्यासाठी, आणि मी फर्स्ट टाइम तुमची स्टोरी तिथे वाचली जालनाच्या एका आउटलेट वरती की 1983 पासून ते तुमचा बिझनेस कसा चालू झाला. आणि त्या दिवशी मला खूप छान वाटलं की एक जो ऑथेंटिक ब्रँड आहे तुम्ही जो क्रिएट केलाय, एक जुन्या श्री गणेश अमृततुल्य पासून ते आता येवले अमृततुल्य ग्रुप एवढा मोठा बनलाय. तर त्या दिवशी मी खरंच पॅशनेट झालो होतो, आणि त्या दिवशीच मी विचार केला होता की एकदा नवनाथ सरला भेटणार, आणि तो आजचा दिवस आहे. तर सर, आपण आज जो पॉडकास्ट आहे ना, तर आपण तुमच्या जर्नी पासून सुरू करूयात की येवले ग्रुप आज जो एवढा मोठा बनलाय त्याच्यामागचा प्रवास जो होता तो तर सोपा तर नव्हताच, जे मी आतापर्यंत बघितलंय, मी वाचलंय जेवढं. तर सर, आपण त्या जर्नी पासून जे लोकांना शिकता येईल, आपण त्या जर्नी पासून सुरुवात करूया की 1983च्या अगोदर पासून जे तुमच्या आजोबांनी तो जो दूध उरला होता थोडाफार 2-1 लिटर, आणि त्याच्यापासून तुम्ही जे चहाचे दुकान सुरू केले तिथून आपण स्टार्ट करूया, आणि आतापर्यंत येवले ग्रुप एवढा मोठा जो बनलाय तिथपर्यंत आपण अगोदर सुरुवात करूया. सर, तिथून सुरू करा. आमचा जो प्रवास आहे तो 1983 जेव्हापासून मला माहिती आहे तेव्हापासूनच सांगतो की 1983 साली ज्या वेळेला आमचं आस्करवाडी म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका, आणि पुरंदर तालुक्यामध्ये आस्करवाडी म्हणून एक गाव, आणि त्या गावामध्ये आमचे आजोबा आणि त्यांची 5 मुलं हे ज्या वेळेला, आता त्यावेळेला उपजीविका फक्त शेतीवरती होती, आणि शेतीमध्ये काम करायचं मगच घर चालणार अशी त्यावेळेची परिस्थिती. आणि आजोबा सुद्धा दुसरीकडे कामाला जायचे. आणि आता मुलं लहान होती, लहानाची मोठी झाली. आता मोठी झाल्याच्या नंतर मग परत मुलांचे खर्च वगैरे वाढले, मुलांची लग्न झाली. हा सगळा संसाराचा गाडा सांभाळत असताना आजोबांच्या डोक्यावरती कर्ज झालं, आणि एक कर्ज फेडण्यासाठी म्हणून मग आजोबांनी असा विचार केला की आता आपली सगळेजण आपण शेतीवरती आहोत, तर शेतीमधनं आपल्याला तेवढं उत्पन्न होत नाही, तर आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. म्हणून आजोबांनी असा विचार केला की आपल्या मुलगा जो होता म्हणजे माझे वडील, तर त्या वडिलांना पुण्यामध्ये कामाला पाठवण्यात आलं. पुण्यामध्ये त्यांनी लक्ष्मीनारायण थिएटरच्या बाजूला एक ओंकार अमृततुल्य म्हणून आहे, तर तिथं सुरुवातीला त्यांनी ते काम केलं. आता काम 1-2 वर्ष केल्याच्या नंतर वडिलांनी असा विचार केला की आता थोडंफार आपलं कर्ज कमी झालंय, पण शेतीला काहीतरी आपण एक पूरक व्यवसाय आपण चालू करू शकतो. मग वडिलांनी विचार केल्याच्या नंतर 1-2 म्हशी घेतल्या आणि आजोबांना दिल्या की आता म्हणले की आता शेतीबरोबर बाकी भावंड पण आहेत, तर दुधाचा व्यवसाय आपण याच्याबरोबर चालू करू शकतो. मग 2 म्हशी घेऊन दिल्या, दुधाचा व्यवसाय चालू झाला. मग हेच दूध घेऊन ज्या वेळेला आजोबा पुण्यामध्ये यायचे, पुण्यामध्ये कॅम्पात भोपळे चौक होता, त्या भोपळे चौकामध्ये दूध घेऊन यायचे आणि विकायचे. तिथं दूध भट्टी चालायची त्यावेळेला. मग ती दूध भट्टीवरती दूध विकत असताना बऱ्याच वेळेला असं व्हायचं की काय वेळेला गिऱ्हाईक भेटायचं, काय वेळेला गिऱ्हाईक भेटत नव्हतं, मग दूध शिल्लक राहायचं. मग प्रश्न पडायचा की आता उरलेल्या दुधाचं आता काय करायचं. मग ज्या वेळेला उरलेल्या दुधाचं काय करायचं,
असा ज्या वेळेला आजोबांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडायचा आणि काही वेळेला फेकून द्यावं लागायचं ते दूध. मग वडिलांनी असा विचार केला की यार गेले 2 वर्ष झालं आपण एका अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम करतोय, तर मग काय हरकत नाही की आपण एक अमृततुल्य आपण जर चालू केलं तर, कारण मला 2 वर्षाचा अमृततुल्यचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तर करू शकतो. मग वडिलांनी असा विचार केल्याच्या नंतर एका मित्राला बरोबर घेतलं, कारण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की आम्ही दुकान टाकू नाही शकत होतो, तेवढे पैसे नव्हते. मग मित्राला एका बरोबर घेतलं आणि MG रोड वरती एक गाळा भाड्याने घेतला. त्यावेळेला परदेशी म्हणून ओनर होते, तर त्यांचा गाळा भाड्याने घेतला आणि खऱ्या अर्थाने तिथं आमचं पहिलं म्हणजे चहा विक्रीला सुरुवात झाली. आता ही चहा विक्रीला सुरुवात झाली, वडील पुण्यामध्ये आले, दुकान घेतलं, दुकानही चालू झालं अमृततुल्यचं. आणि आपण म्हणतो ना की एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आता मी काम करत होतो आधी, आता मी दुकान भाड्याने घेतले, आता व्यवसाय करतोय, आता माझं स्वतःचं दुकान असावं. पण हे दुकान एक अपॉर्च्युनिटी आली की पुण्यामध्ये मार्केट यार्ड येथे वर्षा अपार्टमेंट आहे, तिथं एक दुकान आलं आणि ते घ्यायची इच्छा होती वडिलांना, पण घेणे इतपत पैसे नव्हते. मग वडिलांनी असा विचार केला की आता दुकान तर घ्यायचंय पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. हीच गोष्ट त्यांनी घरी बोलून दाखवली. त्यावेळेला त्यांची आई सगळ्यात पहिली पुढे आली की एक काम कर, माझ्याकडे काय माझे स्वतःचे काही दागिने आहेत, तर हे दागिने घे. त्याच्यानंतर वडिलांकडे काही थोडेफार पैसे होते, काही नातेवाईक आणि मित्रांकडनं गोळा केले आणि त्यावेळेला ते दुकान घेतलं. म्हणजे दुकान घेतल्याच्या नंतर त्याच वेळेला माझा म्हणजे त्या टाइम पिरियड मध्ये माझा जन्म झाला होता. हा, मग मला असं वाटतं की माझा जन्म हा चहा विक्रीसाठीच झालेला असावा, म्हणजे असं मला वाटतं. मग 1983 साली म्हणजे ते दुकान जे आहे दुकान चालू केलं. दुकान चालू केल्याच्या नंतर त्याला आम्ही नाव दिलं श्री गणेश अमृततुल्य. आणि चांगल्या पद्धतीने तिथं व्यवसाय चालू होता, कारण चहाची क्वालिटी म्हणजे त्यावेळेला अमृततुल्यला फार जास्त क्रेज होती. आणि चहा पिण्यासाठी आमच्या दुकानावरती खूप लांबून लांबून लोक यायचे. आणि आमचा शिक्षणाचा प्रवास हा गावाकडे चालू होता. आता गावाकडचं वातावरण कसं होतं, कुटुंब मोठं असल्यामुळं, कारण 5 भाऊ, त्यांची मुलं, मिसेस, हा सर्व परिवार मोठा होता आस्करवाडीला. आणि याच परिवाराचा गाडा सांभाळत असताना वडिलांची फार इच्छा होती की आपण मुलांना पुण्यामध्ये शाळेत टाकूयात, गावाकडच्या शिक्षणापेक्षा आपण तर जास्त शिकलेलो नाहीये, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची इच्छा प्रत्येकाची पण असते, वडिलांची पण होती. मग ती इच्छा होती वडिलांची. पण जरी आमचा स्वतःचा व्यवसाय असला आणि दुधाचा जरी व्यवसाय असला, कुटुंब मोठं होतं, त्याच्यामुळं खर्चाला जेवढे पैसे लागतात तेवढे पुरेसे पैसे येत नव्हते. बऱ्याच वेळेला असं व्हायचं, आम्ही गावाला असताना की आम्हाला म्हणजे वर्षातून एकदाच कपडे मिळायचे आणि आधीमध्ये तर कपडे मिळायचे नाहीत. आणि मिळाले तरी मग मामाचे म्हणजे कोणी वापरलेले कपडे म्हणजे असे वापरून दिवस काढायचे. त्याच्यानंतर मग गावाकडं आपण माहिती असेल तुम्हाला की जुनी गावाकडची शाळा म्हणजे कशी असेल, म्हणजे शिक्षक येणार, मस्त जेवण करणार, झोपणार मस्त पैकी आणि मुलांना शिकवलं तर शिकवलं, नाही तर नाही. पण अशा वेळेला आम्ही गावात असताना म्हणजे असं शिक्षण आणि एवढं चांगलं शिक्षण नाहीये, पण वडिलांची एक प्रांजळ इच्छा होती की मुलांनी चांगलं शिकावं. म्हणून वडिलांनी 1994 साली पुण्यामध्ये धनकवडीमध्ये एक बालाजी माध्यमिक विद्यालय आहे, तर तिथं आम्हाला शिक्षणासाठी घेऊन आले. आणि एक गुलाबनगरला एक चाळ आहे, त्याच्यामध्ये एक फ्लॅट रेंटनी घेतला. मग आम्ही जवळजवळ 15 मुलं होतो. 15 मुलं एक 1 RKच्या फ्लॅटमध्ये आणि 1 RKच्या आणि मावशी आणि काका हे दोघांना सांभाळण्यासाठी तिथं ठेवलं आम्हाला. फॅमिली सगळे फॅमिली मधलेच होते. तर ते 15 जणांचं आता शिक्षण करायचंय, कारण 5 मुलं होते, ते प्रत्येकाला 3-3 होती ना, 3 15 असं ते कॅल्क्युलेशन आहे. मग ती 15 मुलं आणि मग मावशी आणि काका. मावशी म्हणजे सख्खी आई आणि आपलं आई आणि बहीण, सख्या बहिणी. त्याच्यामुळं त्या सख्या जावा पण होत्या म्हणून ती मावशी आणि काका, ते दोघांनी आम्हाला सांभाळलं.
मग ते सांभाळत असताना 1994 ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी 4थीला होतो. तर आपण म्हणतो ना की 4थीला होतो, गावाकडचं शिक्षण आणि शहरी शिक्षणामध्ये फरकच पडतो. शहरामध्ये आल्याच्या नंतर आई बाराखडी काहीच येत नव्हतं. म्हणजे इतकं चांगलं शिक्षण गावाला मिळालेलं होतं. तर मग तिथं ते परत लक्ष देऊन शिकावं लागलं. क्लासेस लावायला लागले बाहेर बाराखडी वगैरे शिकण्यासाठी. पण ठीक आहे की चांगल्या पद्धतीने आम्ही तिथं म्हणजे शिकवलं ज्या आणि उद्देशाने आले तो उद्देश पूर्ण होत होता. पूर्ण होत होता. असं बऱ्यापैकी आमचं शिक्षण पण या पद्धतीने चालू होतं. वडील मग दुधाचा व्यवसाय पण वाढला होता. मग दूध घरोघरी घेऊन जाणं, रतिबाचं दूध आम्ही त्याला म्हणतो की घरी मग कस्टमर असायचे. मग हे वडिलांचं त्या पद्धतीने काम चालू होतं. नाही पण काला हे तस्महे नमः, काळाप्रमाणे जसं जग बदलतं तशा खाण्याच्या पद्धती सुद्धा बदलतात. बरोबर. मग त्यावेळेला ज्यावेळेला 1995-96 मध्ये श्री गणेश अमृततुल्य जे नाव होतं त्याचं श्री गणेश अमृततुल्य अँड स्नॅक सेंटर झालं. मग त्याच्यामध्ये वडापाव, पोहे, उपीट, चिरा, मिसळ, राईस प्लेट हे सगळे प्रोडक्ट आले आणि ते अमृततुल्यचं स्नॅक सेंटर झालं. वेगवेगळे प्रोडक्ट मिळत असल्यामुळे कस्टमरला सगळेच प्रोडक्ट पाहिजे होते आणि त्याच्यामुळं क्वालिटी कंट्रोल करता येत नव्हतं. आणि कुठंतरी एक लाईव्ह बनवला जाणारा चहा होता. अमृततुल्यमध्ये जो लाईव्ह बनवला जात होता चहा, लाईव्ह बनवून इथंच बनवायचा आणि इथंच द्यायचा. पण तो कन्सेप्ट कुठेतरी पाठीमागं पडला. म्हणजे 1983ला अमृततुल्य लाईव्ह मध्ये मिळायचा आणि नंतर असं झालं की तो कन्सेप्टच मागं पडला. मग कन्सेप्ट असा आला की एकदाच चहा बनवायचा, तो एका मोठ्या किटलीमध्ये भरायचा आणि तो द्यायचा, असा कन्सेप्ट आला. मग कुठंतरी तो पण व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू होता. 2 रुपये मिळत होते. 10वी शिक्षण कंप्लीट झालं. वडिलांनी असा विचार केला की आता तू बरोबर थांब. वडिलांबरोबर थांबायचो. मग वडील बरोबर असताना सतत एक गोष्ट सांगायचं की मला असं वाटतं की आपल्या नावाने काहीतरी ब्रँड असायला पाहिजे. पण वडिलांना माहित नव्हतं की काय करायचं काय नाही. पण आपण जे करतोय त्याच्यात जर आपल्याला काय करता आलं तर बेटर आहे असं वडील बोलायचे. पण मी वडिलांबरोबर हॉटेलवरही काम करायचो आणि डिलिव्हरीला जायचो, दुधाच्या डिलिव्हरी वगैरे होत्या त्यासाठी जायचो. मग हे वडील स्वतःच्या व्यवसायाचं स्वप्न रंगवत असतानाच 2001 साली वडिलांचं दुःखद निधन झालं. मग निधनानंतर 8 लाखाचं कर्ज आमच्या डोक्यावरती होतं. आता या 8 लाखाचं कर्ज फेडणार कसं? त्यावेळेला तर माझं नुकतंच शिक्षण होऊन मी बाहेर पडलो होतो आणि कुठंतरी थोडंफार व्यवसायामध्ये मी लक्ष द्यायला लागलो होतो. व्यवसायाचं एवढं नॉलेज नव्हतं. आता एवढं कर्ज कसं फेडायचं? आणि तिथपर्यंत येईपर्यंत आमचं जे एकत्र कुटुंब होतं त्या अगोदर ते वडिलांचे भाऊ वगैरे होते ते सगळे वेगळे झाले होते. आता आई आणि मावशी सख्या बहिणी असल्यामुळे आमचं 2 कुटुंब एकत्र. मग आता हा संपूर्ण परिवाराचा गाडा चालवायचा प्लस 8 लाखाचं कर्ज त्यावेळेला खूप जास्त होतं ना. मग कर्ज कसं फेडायचं? म्हणून मग आम्ही काय केलं, आमच्या हॉटेलमध्ये होते नव्हते तेवढे कामगार आम्ही बाहेर काढले आणि त्या ठिकाणी आम्ही कामे केली. मग 5 भाऊ, आई, मावशी आणि काका. कारण मावशीला 2 मुलं 1 मुलगी. आता आमची बहीण एक 10 वर्षापूर्वी एक्सपायर झाली आणि आम्ही 3 जण भाऊ. असे आम्ही ते 5 जण आम्ही तिथं काम करत होतो. मग कोणी चहा बनवायचा, कोणी चहा द्यायचा, कोणी ऑर्डर घ्यायची, कोणी पैसे घ्यायचे, कोणी डिलिव्हरी टाकायला जायचं. म्हणजे ऑर्डर आली बाहेर तर बाहेर डिलिव्हरी द्यायला जायचं. कोणी मटेरियल तयार करायचा, कोणी भांडी घासायची. ही सगळी कामे करत असतानाच आम्हाला एक ग्राहकाला काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीची सर्व्हिस पाहिजे, कशा पद्धतीची क्वालिटी पाहिजे, ग्राहकाला काय पाहिजे हे आम्हाला कळत होतं. ज्या वेळेला आमच्याकडे ग्राहक यायचा, आता ग्राहक तर हुशारच असतो कारण आपण एका ऑपरेशन मध्ये स्टक झालेला असतो. त्यामुळे आपल्याला कधी कधी कळत नाही की आपलं डेली रुटीन चाललंय त्या पद्धतीने आपण काम करतोय. ग्राहक येऊन आम्हाला सांगायचे कारण तो बाहेर असायचा ना, तो ऑपरेशनच्या बाहेर असायचा. मग त्याला तो बघायचा की अरे सगळेजण हे काम करतायत, एकच काम करतायत. तर मग त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही सगळेजण एकाच ठिकाणी का थांबलाय, तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, काहीतरी अजून काहीतरी वेगळा व्यवसाय केला पाहिजे.
असं त्यांनी सांगितलं. म्हणजे वेळोवेळी प्रत्येक ग्राहक जे ओळखीचे होते ते आम्हाला या पद्धतीने गाईड करायचे की तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी वेगळं तुमच्या केलं कानावर पडायला पाहिजे. लागलं ते. हा, कानावर पडायला लागलं. आणि मग 7वी मध्ये असतानाच एक इच्छा होती मनामध्ये की त्यावेळेला असं वाटायचं की अरे मोठं झाल्यावर आहे ना आपला एक मस्त 1 एकरामध्ये बंगला बंगला असायला असायला पाहिजे, एक मस्त 4 व्हीलर वाडी BMW गाड्या असायला पाहिजेत, फॉरेन ट्रिप वगैरे आपण केली पाहिजे, हे त्यावेळेला वाटायचं. बरोबर. आणि मग ग्राहक असं बोलायला लागल्यावरती मग ते परत रिमाइंड यायचं की अरे अरे आपलं स्वप्न ते आहे. ते आपण सगळे एकाच ठिकाणी असल्यावर ते कसं पूर्ण होऊ शकतो. मग आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे. मग सगळ्यात पहिलं मी तिथून बाहेर पडलो, वेगवेगळे व्यवसाय केले. हे व्यवसाय सांगा सर तुम्ही 32 जे केले ना ते हा. सांगा. याच्यामध्ये जे म्हणलं ना की दुधाच्या डिलिव्हरी घरोघरी देणं असतील, हॉटेल व्यवसाय असेल, त्याच्यानंतर रस्त्यावरती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असेल, त्याच्यानंतर भाजीपाल्यामध्येच होलसेलचा व्यवसाय. तुम्ही त्याला एसी मॉल पर्यंत नेलं होतं ना? हो. म्हणजे भाजीपाल्याचाच रस्त्यावर बसून पण व्यवसाय केला. त्याच्यानंतर 5 वर्षांनी तोच भाजीपाल्याचा व्यवसाय मी होलसेलमध्ये केला. म्हणजे होलसेलमध्ये बल्कमध्ये परचेस करायचो गाड्याने आणि मग तो मार्केटला सप्लाय करायचो. आणि ते केल्याच्या नंतर त्याच्या 5 वर्षांनी मग एसीचे भाजीचे मॉल टाकले होते. म्हणजे भाजीमध्ये असे ते वेगवेगळे व्यवसाय झाले. त्याच्यानंतर रिटेलमध्ये जर म्हणाल तर मोबाईल रिपेरिंग, त्याच्यानंतर मोबाईल विक्री, मोबाईलचे पण माझे 3 आउटलेट होते, भाजीचे पण 3 आउटलेट होते पुण्यामध्येच. त्याच्यानंतर रिअल इस्टेटचा व्यवसाय, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, चणे फुटाणे दुकानावरती जाऊन पट्ट्या ज्या असतात 1 रुपयाला मिळतात त्याचा व्यवसाय. त्याच्या आधी डोर टू डोर मार्केटिंग केली होती. डिटर्जंट पावडर घरोघरी जाऊन विकलं होतं, ज्याच्यामध्ये मी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवड आणि ज्यावेळेला वडील एक्सपायर झाले त्यावेळेला मी राजस्थान जोधपूरमध्ये होतो. तिथं 1 महिना मी ते डिटर्जंट पावडर विकायचो. तिथं तर वेगळे चॅलेंजेस होते की आपल्याला म्हणजे हिंदी नीट बोलता येत नव्हती आणि मराठी आपल्याला येत होती. आणि कंपनीचं असं होतं की तुम्ही जर पॅकेट विकले तरच तुम्हाला कमिशन मिळू शकतं आणि कमिशन मिळालं तरच तुम्ही खाऊ शकत होता. तर एक वेळेस त्यावेळेला पण अशी कंडिशन होती की आम्ही म्हणजे मी पर्सनली 4 दिवस बिस्किटावरती काढले होते पार्लेचे, कारण पॅकेटच विकले गेलेले नव्हते. पार्लेचं बिस्किटचा पॅकेट घेऊन यायचं आणि पाण्यामध्ये बुडून खायचं. म्हणजे असं त्यावेळेला तिथं ते दिवस काढलेले आहेत. मग हे डिटर्जंटचा असेल, त्याच्यानंतर MLM असतील, मल्टी लेवल मार्केटिंग असतील, त्याच्यामध्ये 5-6 कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये काम केलं. त्याच्यानंतर केटरिंगचा व्यवसाय बंधूंचा, त्याच्यानंतर आळंबीचा प्रोजेक्ट केला होता. त्याच्यानंतर शेतीमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं, कारण आमच्याकडे शेती ही तुकड्यांमध्ये होती. मग असा विचार केला की अरे एकच पीक घ्यायचं, लमसम मध्ये घ्यायचं. मग त्यावेळेला मी टोमॅटोचा थोडा अभ्यास केला होता. म्हटलं टोमॅटोचंच मार्केट करायचं आणि जरी टोमॅटो झाले रेट नाही मिळाला तर सॉस बनवायचा, त्याचा सॉस विकायचा. म्हणून टोमॅटोचीच लागवड शेतीमध्ये करणं असेल, असे वेगवेगळे सगळे. नाही, थांबणं हा विषयच नव्हता. कारण कसं असतं की तुमची स्वप्न जी आहेत ना ती स्वप्न तुम्हाला सांगत होती ना. ज्यावेळेला भाजीची गड्डी विकायचो तर ती भाजीची गड्डी सांगायची की अरे ही 10 रुपयाची भाजीची गड्डी आहे, हा मग ह्याच्यामध्ये माझी गाडी येऊ शकते का? मग नाही येऊ शकत, मग तुला बिझनेस चेंज केला पाहिजे. ते एक मोटिवेशन मिळायचं त्याच्यामधनं. आणि कसं असतं की व्यवसाय आपल्याला प्रॉफिट जरी नाही देऊन गेला तरी अनुभव नक्कीच देऊन जातो. ती अनुभवाची शिदोरी बरोबर होती आणि असेच वेगवेगळे व्यवसाय करत होतो. हे सगळं करत असताना 2004ला ज्या वेळेला मोबाईल शॉपी टाकली, आपण म्हणतो ना की पैसा यायला लागला चांगल्या पद्धतीने आणि अचानक जर पैसा दिसायला लागला माणसाला, की मग माणसाला कळत नाही की आता पैशाचं करायचं काय. आता त्यावेळेला अशी हुडबुद्धी, आपल्याकडे पैसे आले तर आता आपण काय करायचं. तरी सुद्धा एक स्टेबल एक माइंडसेट होता की आपण ज्या परिस्थितीतून आलेलो आहे त्याची जाणीव तर होतीच, पण आपण म्हणतो ना की कुठंतरी एक तो माझा असतोच आणि तो येतोच पैसा आल्याच्या नंतर. आणि आपण म्हणतो ना की जर त्याला तुम्ही व्यवस्थित नाही जपलं तर मग तो पण तुम्हाला तुमची जागा दाखवतो. आणि मग तसे काहीसा प्रसंग त्यावेळेला घडला
पैसे चांगले होते. मग हातात मस्त पैकी ह्या बोटात 4 अंगठ्या, ह्या बोटात 4 अंगठ्या, हातामध्ये गळ्यात चेन, गोप वगैरे अशी त्यावेळेला परिस्थिती. आणि एक मोबाईल विकला तर पैसे चांगले यायचे. असे 3 मोबाईल शॉपी होते. तिघांचं कॅश यायची. मग बिशा लावल्या होत्या जवळजवळ एक 16-17 लाखाच्या बिशा लावलेल्या होत्या त्यावेळेला. चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय चालू होता. पण आम्ही जिथं राहत होतो त्याच्यावरती एक चुलत्यांचा फ्लॅट होता आणि तो चुलत्यांचा फ्लॅट घरचे म्हणले की आपल्याला हा फ्लॅट घ्यायचा. आणि त्यावेळेला ह्या भागामध्ये 3 लाख 4 लाख रुपये गुंठ्यानी जागा होत्या. जर त्यावेळेला मी गुंठ्यात जागा घेतली असती तर त्या फ्लॅटमध्ये जवळजवळ 3-4 गुंठे जागा आली असती. पण घरच्यांचं होतं की आपण तो फ्लॅट घेतला तर त्याच्यावरती आपल्याला टेरेस वापरायला मिळेल. हा एक इमोशनल डिसिजन. बरं, एक फायनान्शियल डिसिजन चुकला की आपलं आयुष्य चुकतं हे माहित नव्हतं आणि तो तिथं फायनान्शियल डिसिजन चुकला. तो फ्लॅट घेतला. आता फ्लॅट घेतल्याच्या नंतर माहित नाही आपल्याला की लोक काय विचार करतील की आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे. आपलं एक इमोशन्स आहे की आपल्याला तो फ्लॅट घ्यायचा आहे. पण लोकांच्या बाबतीत त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे की बीसी मधून मला पैसे येणार होते. मग मी बीसी मध्ये लिलाव बोलायला गेलो तर त्यांना माहिती होतं की आता याला फ्लॅट घ्यायचा, याला पैशाची गरज आहे. आपले इमोशन्स आणि लोकांनी घेतलेला त्याचा गैरफायदा. मग ते 16-17 लाखाच्या भिशांचे पैसे हातामध्ये आले 9 लाख रुपये एवढा निलाव गेला. मग 9 लाख रुपये आले 12 लाखाचा फ्लॅट. मग 3 लाख रुपये कमी पडले. मग 3 लाख रुपये चुलत्यांकडनं घेतले माझ्या आणि त्यांनी दिले आणि 12 लाख रुपये मध्ये फ्लॅट घेतला. आता त्यावेळेला माहित नव्हतं मोबाईलचा एक टाइम पिरियड जो होता तो चांगला होता आणि त्याच्यामध्ये चांगले पैसे मिळायचे. पण नंतर काय झालं, पहिला नोकियाच होता, सॅमसंग होता, नोकिया आला, चायना आला, ते एम आय आले, असे वेगवेगळे प्रकार आहे. ओप्पो, विवो आले. मोबाईल मध्ये एवढे प्रकार आले. पहिला आयडिया होता, वोडाफोन आलं, एअरटेल आलं, एअरसेल आलं, जिओ आलं, एवढे सिम मध्ये प्रकार आले आणि कॉम्पिटिशन वाढली. त्याच्यामुळे प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी झालं आणि बिशा उचललेल्या होत्या. त्याच्यामुळं बिशा तर भरायच्यात. मग बिशा भरण्यासाठी पैसे, प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी झालेलं, धंद्यातला पैसा बिशांमध्ये जायला लागला आणि बिशांमध्ये पैसे गेल्याच्या नंतर मग हळूहळू धंद्यातला सगळे पैसा तिकडे गेला आणि धंद्यात पैसे कमी पडले. मग चेक बाउन्स व्हायला लागले मालवाल्यांचे. मग तुमचा चेक बाउन्स झाला की तुम्ही दुसऱ्याला सांगायचं की याला माल देऊ नको, याचा चेक बाउन्स झालाय. मग असं करत एकाने माल बंद करणं, दुसऱ्याने, तिसऱ्याने, सगळ्यांनी माल द्यायचं बंद. सगळ्या वेंडरनी माल द्यायचं बंद केलं. मग आता वेंडरनी माल बंद केल्याच्या नंतर विकणार काय? मग हळूहळू पैसे कमी व्हायला लागले. पैसे म्हणण्यापेक्षा स्टॉक तर कमी झालाच झाला, पण आपल्याला जे महिन्याला खर्च करायला लागायचे तेही पैसे नाहीत. मग अशी परिस्थिती. मग त्यावेळेला आमचं अख्खं कुटुंब काम करत होतं. आई, मावशी, ते आई एका ठिकाणी भाजी विकायची, मावशी एका ठिकाणी भाजी विकायची. त्याच्यानंतर एक बंधू केटरिंगचा पाहायचा, एक बंधू हॉटेलचा पाहायचा, एक बंधू मोबाईल रिपेअरिंग करायचा, एक बंधू मोबाईल आउटलेट सांभाळायचा. आणि एवढे सगळं करत असताना डोक्यावरती झालेलं कर्ज, आपण म्हणतो ना की फायनान्शियल डिसिजन चुकलं तर आपण कसं अडकत जातो, तर तो एवढं त्याच्यामध्ये आम्ही अडकत गेलो की 2009 साली ज्या वेळेला मुलीचा जन्म झाला होता, म्हणजे त्यावेळेला तिला म्हणजे बर्फी घेण्यासाठी, म्हणजे आनंद व्यक्त करतो तो बर्फी घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. कंडिशन आली. मग कारण कसं होत होतं की आपल्याला असं वाटतं की आता आपण पैसे दिले, आता म्हणजे एखाद्याकडून घेतलेले होते, आपण पैसे त्याचे दिले, तर असं वाटतं की आपल्याला आता आपण संपलं आता आपलं कर्ज. पण मध्येच काहीतरी एक वेगळा खड्डा यायचा, कोणतरी आजारी पडायचं, मध्येच कुणाचं लग्न निघायचं. ते फॅमिली मोठी असल्यामुळे त्या कर्जातून आम्ही कधी बाहेर पडलोच नाही. आणि मग असंच हे सगळे व्यवसाय अनुभव घेत, व्यवसाय करत, पण एक गोष्ट मात्र नक्की होती, अख्खं कुटुंब पाठीमागं उभं होतं. हे अख्खं कुटुंब उभं असल्यामुळे ना, त्यांनी मला कधी नाही विचारलं की तू हे का करतोय, हे व्यवसाय का चेंज करतोय, किंवा या व्यवसायामध्ये पैसे जातात, तू कर. ते निगेटिव्ह, ते तू कर, आम्ही आहे तुझ्या पाठीमागं. कंटिन्यू जो त्यांचा बॅक सपोर्ट जो होता ना, तो फार महत्वाचा आहे. म्हणजे व्यवसाय करताना ही फार महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या परिवाराचा सपोर्ट तुम्हाला आहे का. नाही तर जिंकला तरी तुम्ही कुणाला सांगणार आहे की मी जिंकलो म्हणून.
मग आपल्या आई वडिलांचा सपोर्ट, आपल्या भावांचा सपोर्ट आपल्याला आहे का? मग या सपोर्टवरती मी स्टेबल होतो. मग 2011 साली ज्यावेळेला अख्खं कुटुंब एकत्र बसलो, त्यावेळेला असं डिस्कशन चालू होतं. मग गप्पा मारत होतो आम्ही आणि त्याच्यामधून असं कळलं, अण्णांनी सांगितलं, अरे 1983 साली आपण व्यवसाय चहा करायचो, तो विकायचो. चहा विकायचो आपण आणि खूप जास्त गर्दी व्हायची त्यावेळेला. आणि मग असं बोलता बोलता मग डोक्यामध्ये आपल्या चालू झाल्या गोष्टी. ठीक झालं. हा, की बाबा अरे मग चहाचा व्यवसाय, मग आपण एवढे व्यवसाय केले, मग चहाचा आपण वेगळ्या पद्धतीने का नाही विचार करा? कारण आम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये गेलो होतो चहा म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये. कामगार सोडून जायचे, त्याच्यानंतर मग हॉटेल धंद्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबावं लागायचं, हे विचार यायचे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या हॉटेल व्यवसायातून एक्झिट करणार आणि अण्णांनी असं सांगितलं. अरे मग त्याच्यावरती विचार करायला लागलो आणि सगळे व्यवसाय केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली होती की काहीतरी ट्रेडिंगचा व्यवसाय पाहिजे, रोज पैसे खिशामध्ये आले पाहिजेत. कारण तो शेवटचे जे व्यवसाय होते ते रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनचे होते. मग त्याच्यामध्ये तर असं लक्षात आलं, ह्याच्यात तर ट्रेडिंग काहीच नाहीये. ह्याच्यात पैसे येतात, एकदम येतात आणि एकदम जातात. मग दररोजचे जर पैसे आपल्याला पाहिजे असतील तर ट्रेडिंग हा व्यवसाय खूप महत्वाचा आहे. मग ते परत रिअलाइज झाले, अरे पण मोबाईल शॉपिंग तर आहे ना. म्हटलं मोबाईल शॉपिंग मध्ये एक अभ्यास करून एक गोष्ट लक्षात आली होती की त्याच्यामध्ये स्टॉक मध्ये पैसे जास्त अडकतात. कॉम्पिटिशन पण त्या टाइमला वाढत होतं आणि स्टॉक मध्ये पैसे अडकतात जास्त. त्याच्यामुळे प्रॉफिट कळत नाही. दुकानातला अख्खा माल विकला गेला तर कळू शकतं ना किती माल आलाय आणि किती प्रॉफिट शिल्लक राहिलाय. कॅल्क्युलेशन कळत नव्हतं, त्याच्यामुळे किती प्रॉफिट आहे ते कळत नव्हतं. अरे मग करायचं काय? आणि त्याचा अण्णांनी सांगितलं की चहाचा. मग लक्षात आलं, अरे हा, खाण्याचा व्यवसाय जर आपण आतापर्यंत करतोय तर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आजच आपण प्रोडक्ट बनवतोय आणि आजच विकतोय. आणि हॉटेलमध्ये आपल्याला हिशोब बऱ्यापैकी लागतोय. मग हा ट्रेडिंगचा व्यवसाय आपण करू शकतो. आणि मग चॅलेंजिंग काय होतं की एवढे सगळे प्रोडक्ट विकायचे, वडापाव, पोहे, उपीट, शिरा, मिसळ सगळं, त्याच्याबरोबर चहा पण. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं कामगार पण सोडून जातोय, आपल्याला पण त्रास होतोय. मग हे ओव्हरकम कसं करू शकतो? मग अण्णांनी सांगितलं की चहा. अरे मग त्यावेळेला चहावर जर धंदा होत होता तर आता पण पुण्यात मग बोटावर मोजणे इतके अमृततुल्य राहिलेत. मग ते व्यवसाय करायचे आणि त्यांच्या समोर गर्दी दिसायची. अरे मग नुसता चहाचा होऊ शकतो ना, मग बाकीचे प्रोडक्ट ठेवायची गरज काय? आणि मग त्यावेळेला डिसिजन घेतला की आम्ही नाही, आपण चहावरती काम करू आणि चहाचा व्यवसाय चालू करू. असं त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती विचार केला. आता म्हटलं एवढे सगळे व्यवसाय केलेत, 32 व्यवसाय, आणि 32 व्यवसायामध्ये आपल्याला जे फेल्युअर आलंय, म्हणजे यश अपयश आलंय, त्याच्यातून जो अनुभव आलेला आहे ते चूक कोणाची होती? व्यवसायाची होती का आपली होती? आपले होते. मग रिअलाइज झालं की अरे आपली चूक आहे. मग कुठं चुकतंय जर आपल्याला ते कळतच नाही, मग परत आपण जर अमृततुल्यचा व्यवसायाला स्टार्ट केलं तर मग परत आपण तिथंच येणार परत. आणि आता फेल्युअर नको. मग आता फेल्युअर नको, आता हा व्यवसाय आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा. मग विचार केला की एक काम करू आपण. आणि त्यावेळेला काय व्हायचं, असेच काही बिझनेसचे मोटिवेशनल प्रोग्राम फ्री मधले असायचे, त्यावेळेला आम्ही असं जाऊन बसायचो, मग ते अटेंड करायचो. मग त्याच्यामधनं नॉलेज तर मिळायचं. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं पुढचं हे असायचं की आता तुम्हाला जर पुढे काही शिकायचं असेल तर मग पुढे एवढे पैसे भरा आणि मग नंतर तुम्ही कंटिन्यू ते अटेंड करा. ते असं होतं. केलं तुम्ही? हा असे केलेत ना, अटेंड केलेत. मग तसाच एक प्रोग्राम होता, आम्ही त्याच्यामध्ये जाऊन बसलो, ते ऐकलं आणि मग त्याच्यामध्ये एक लक्ष झालं की अरे हा, हे जे सांगतात ते बरोबर सांगतात, आपल्या चुका होत्या, आपल्याला गेलं पाहिजे, बसलं पाहिजे. मग बसलो. त्यांनी काय केलं होतं की ट्रायल म्हणून पहिल्या क्लासला तुम्हाला फ्री, पहिल्या क्लासला फ्री. पहिल्या क्लासला बसलो आणि आवडलं सेशन. अरे हा, आपल्या ज्या चुका होत आहेत इथं आपल्याला 100% शिकायला मिळणार आहे, मग आपण हे शिकलं पाहिजे. मग आम्ही तो क्लास जॉईन केला आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी शिकल्या. मग लक्षात आलं, अरे मार्केटिंग काय प्रकार असतो, ब्रँडिंग कशी असते, ऑपरेशन्स काय असतात, मॅन पॉवर हँडलिंग काय असतं, प्लॅनिंग काय असतं, SOP काय असतात, प्रोसेस काय असते, एक्सपांड कशी करायचे, फंड रेसिंग कसं करायचं, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी ज्या तिथं आम्ही शिकल्या. आणि मग ते डे टू डे आम्ही त्याचं अनालिसिस करत होतो की आपल्याला जर चहाचा आता चालू करायचं
तर मग ह्या गोष्टी तिथं आपण कशा इम्प्लिमेंट करू शकतो. तो टर्निंग पॉईंट होता एक म्हणजे या व्यवसायासाठी ते Yes. जे तुम्ही प्रिपरेशन केली ते खूप गरजेचं होतं. येस येस Okay. फार गरजेची होती. कारण आपण म्हणतो की व्यवसाय केला, काकाने केला, मामाने केला, मित्रांनी केला, आपणही करू शकतो, हे प्रत्येकाला वाटतं. पण व्यवसाय हा अभ्यास करून करायचा असतो आणि हे त्यावेळेला कळलं. आम्ही तो अभ्यास केला त्याच्यानंतरच कळलं ना व्यवसाय. बरोबर. आणि तो अभ्यास झाल्याच्या नंतर आता असं वाटतं की अरे 32 व्यवसाय उगीच केले आपण. म्हणजे 10 रुपयाची भाजीची गड्डी जरी विकली असती तरी आपली ऑडी गाडी आली असती. बरोबर. पण ती 10 रुपयाची गड्डी कुठे विकायची हे कळलं नाही ना त्यावेळेला. बरोबर. Right. आणि कशी विकायची बरं. ते कळलं नाही. नाही तर त्यावेळेला त्या गड्डीत पण ऑडी गाडी आली असती, हे आता कळतं. म्हणजे ते Eye opener होतं ते. हा, मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कळल्या. त्याचा अभ्यास केला, त्याच्यानंतर क्वालिटीचा अभ्यास केला, मार्केट स्टडी केला, मार्केटमध्ये पाहिलं की अरे वेगवेगळे ब्रँड आहेत पण चहाचा कुठलाच ब्रँड नाहीये. पाणी पिल्याच्या नंतर दुसरं काही जास्त पिलं जातं तर तो म्हणजे चहा. Yes. आणि मग ह्याच्यामध्ये ब्रँड नाहीये, मग याच्यामध्ये आपण ब्रँड 100% करू बनवू शकतो. शकतो. येस. मग तो सगळा अभ्यास, परत ब्रँड, मग त्याच्या क्वालिटी, त्याच्यावरती टेस्ट वगैरे मॅच करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मग वर्करला काय चॅलेंजेस येतात, ओनरला काय अपेक्षित असतं, त्याच्यानंतर एका ग्राहकाला काय पाहिजे असतं. की तुम्ही हे बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर जे तुम्ही सगळं प्रिपेअर करत होते. हो. ओके. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अगोदर सगळ्या हे केलेल्या आहेत की पुढच्या 10 वर्षाचे आम्ही गोल लिहून ठेवले. त्याच्यानंतर आम्ही 2011 ते 2017 म्हणजे जवळजवळ 7 वर्ष आम्ही ह्याच गोष्टी करत होतो. त्या टाइमला बिझनेसेस बाकीचे कोणते होते? बाकीचे होते ना, बाकीचे जे जसं मी सांगितलं की भाजीचे व्यवसाय होते ते तसेच ते व्यवसाय चालू ते होते. चालू होते त्याच्यासोबत ही प्लॅनिंग. हे प्लॅनिंग हे करायचंय याच्यावरती प्लॅनिंग चालू होतं. आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि आता ठरवलं की आता हा व्यवसाय चालू करायचा आपल्याला. आता चालू करायचं, काय नाव द्यायचं. मग टाटा एक सगळ्यांचेच आदर्श होते, त्यांनी सरनेम दिलं. आपलं पण सरनेम आहे ना येवले. वडिलांचं बी स्वप्न होतं. हा, वडिलांचं पण स्वप्न होतं एक ब्रँड क्रिएट करायचं आपल्या नावाला काही आपल्या. हा, मग आपण ते नाव देऊ शकतो. मग ते येवले नाव शोभतंय का, मग अनालिसिस केला. हा, येवले आपण चहाला देऊ शकतो का. येस. मग अजून वेगवेगळ्या व्यवसायाला जर नाव दिलं तर ते सूट होईल का. जर आपण टाटांना आदर्श मानतोय आणि टाटा सारखा जर आपल्याला व्यवसाय उभा करायचा आहे होऊ शकतं. अरे पॉसिबल आहे, चांगलं आहे, येवले नाव बेस्ट आहे, मग देऊ शकतो. मग येवले नाव द्यायचं, ठीक आहे, काय हरकत नाही, येवले नाव. मग त्याचं आम्ही प्लॅनिंग केलं, विजन, मिशन, गोल, पर्पज, व्हॅल्यू सगळं बनवलं. मग त्याच्यानंतर असा विचार केला की आता सगळे जे पण आतापर्यंत व्यवसाय केले प्रत्येकामध्ये पैसे टाकले आणि मग व्यवसाय चालू केला. आता म्हणलं एवढे व्यवसाय केलेत आपण तर एक ट्रायल घ्यायची. आता ट्रायल एकदम पैसा नाही लागायचा. एकदम जर पैसा टाकून आपण आतापर्यंत आपल्याला तेवढा सक्सेस नाही मिळाला तर हा व्यवसाय असा करायचा की ह्याच्यामध्ये पैसे टाकायचे नाही. ट्रायल अँड एरर की आपण जे शिकलोय ते खरंच आपण शिकलोय का असंच हे आहे तर आपण त्याला अप्लाय करून बघू. म्हणून आम्ही काय केलं, भारती विद्यापीठमध्ये एक मित्राचा भेळीचा स्टॉल होता, तो भाड्याने घेतला. भांड्याला एक तुटपुंज भांडवल टाकलं आम्ही आणि सुरुवात केली. तिथं सगळं तुम्ही अप्लाय करायला लागला. हा, मग तो 1 जून 2017 आम्ही तिथं सुरुवात केली. आम्हाला काय करायचं हे माहिती होतं. म्हणजे व्यवसाय करण्याआधी ना आपल्याला एवढा सगळा अनुभव घेतल्याच्या नंतर एक गोष्ट कळली होती, काय करायचं हे तुम्हाला माहिती असतं, काय करायचं नाही हे लिहून काढायचं असतं. तुम्ही आता पॉडकास्ट घेताय, तुम्हाला माहितीये की काय बोलायचं हे माहितीये, पण काय बोलायचं नाही आपल्याला ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आम्ही ते ठरवलं की व्यवसाय करत असताना काय करायचं नाही आपल्याला, आम्ही ते ठरवलं होतं. मग ज्यावेळेला आम्ही 1 जून 2017 ज्यावेळेला चालू केलं, टपरी चालू केली, त्या टपरीवरती आम्ही फक्त एक चहा विकायला ठेवला. काय करायचं नव्हतं त्याच्यामध्ये, आम्हाला बिगर साखर द्यायचा नव्हता, आम्हाला कॉफी द्यायची नव्हती, हे आम्ही ठरवलं होतं. फोकस बनलं हेच करायचं, बाकीच्या गोष्टी करायच्या. जसं घोड्याला हे लावून टाकतात की तुला फक्त सर्व इकडे तिकडे नाही बघायचं, तसे की त्याच्यामध्ये मग आम्ही फक्त आणि फक्त एक चहा विकला.
दुसरं गिऱ्हाईक त्याला मागायला यायचं, कारण की दुसरं काय आहे का, तर आम्ही नाही म्हणायचो. कारण कसं असतं की ज्या वेळेला आपण एखाद्याला सरळ सांगतो तर तो उलटा घेतो, आणि उलट सांगितलं की तो सरळ घेतो. बरोबर. आम्ही सांगितलं की बाबा आमच्याकडे बिगर साखर नाही मिळत. हा, म्हणजे यांचा चहा चांगला असेल आणि यांना फोकस करायचा आहे म्हणून हे बिगर साखर ठेवत नाही. म्हणजे कुठेतरी हा सरळ मेसेज त्याचा, म्हणजे हा, मग ती इमेज तसं कम्युनिकेशन व्हायला लागलं ग्राहकांमध्ये. आणि मग हळूहळू आम्ही तिथं सुरुवात केली तेव्हापासून तर 1 महिन्यामध्ये 25 लिटर पर्यंत पोहोचलो होतो. आजूबाजूला पण बरेच टपरीवाले होते, ते पण त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करत होते. आणि मग हे करत असतानाच मग नंतर मग आम्ही मार्केटिंगचा प्लॅन केला तिथं, की आता ठीक आहे, आपण तर सक्सेस झालोय, एक 20-25 लिटर दूध विकायला तर सक्सेस झालं. आता आपल्याला आपण जे शिकलेल्या गोष्टी आहेत त्या काय इम्प्लिमेंट करायच्यात. मग मार्केटिंग करायला तिथं आम्ही सुरुवात केली. त्या टपरीवरतीच आम्ही हायजेनिक मेंटेन करायला वगैरे सुरुवात केली. तिथं उभं राहून स्टडी केला की आता इथं ग्राहक उभा राहिला तर त्याच्या अंगावर चहा सांडत असेल तर मग ते कसं केलं पाहिजे, साफसफाई मग किती वेळाने केली पाहिजे, सगळ्या गोष्टीचा R&D कम्प्लीट झाला. आणि तिथंच आम्ही जवळजवळ 25 लिटर ते जवळजवळ 120 लिटर पर्यंत आम्ही तिथं पोहोचलो होतो. 120 लिटर दुधापर्यंत पोहोचलो होतो आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स तिथे मिळाला. मग आम्ही आता ठरवलं की कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आपलं पहिलं आउटलेट चालू करायचं. मग आम्ही त्याच्यावरती प्लॅन केला आणि 9 फेब्रुवारी 2018ला आम्ही पहिलं येवले अमृततुल्यचं ब्रँडिंग असलेलं आउटलेट चालू केलं. त्यापासून टपरीपासून 9 महिन्यानंतर आम्ही ते चालू केलं. आणि तिथून ज्या पद्धतीने आम्हाला जे आम्ही ग्राहकाला ग्राहक देवो भवच म्हणतो, सगळ्यांसाठी ग्राहक हा देवच असतो. मग त्यांच्यामुळं आजचा जो प्रवास आहे इथपर्यंत जो येवलेला पुढे घेऊन येण्यासाठी त्यांचा जो हातभार लागलेला आहे तो बेस्ट आहे आणि ते आम्ही कधी विसरू नाही शकत. फर्स्ट आउटलेट कुठे दगडूशेठ उघडलं? हा, सगळ्यात पहिलं आउटलेट जे आहे आमचं कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या बाजूला फरासखाना पोलीस चौकी, त्याच्या अपोजिट साईडलाच आम्ही एक पहिलं आउटलेट जे आहे ते आमचं ओपन. ते जे तो जो किस्सा काढला होता, जो रेंटवर तुम्ही त्यांच्याकडून घेणार होते, ते तुम्हाला म्हणले होते तुम्ही चहा विकणार आहे की दारू विकणार आहे, तो सांगा सर. येस. आता ज्या वेळेला आम्हाला हे आउटलेट करायचं होतं, मी तुम्हाला 32 व्यवसाय पण सांगितले होते, तर इथपर्यंत आमच्यावरती 1,10,00,000 कर्ज झालं. आणि आता 1,10,00,000 रुपयाचं कर्ज, आणि आता आम्ही टपरीवर चहा विकतोय आणि आता कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट टाकायचंय, परत त्याला 20 लाख रुपये लागणार आहेत. आणि त्या दुकान मालकाने भाडं सांगितलं 1,20,000 आणि ते करायचंय, तर हे कोणतरी ऍडच करू शकतो. विषयानं विचार नाही करू शकत. तू कॅल्क्युलेशन कर, कर्ज एवढे, परत 20 लाख काढायचंय आणि 10 रुपयाचा चहा विकायचा आहे. मग त्या मालकाबरोबर ज्या वेळेला आम्ही विचारत होतो भाड्याचं, मालकाने म्हटलं की अरे कशासाठी दुकान पाहिजे, म्हटलं चहा विकायचं. म्हणजे चहा किती रुपयाचा आहे, मला 10 रुपयाचा चहा आहे. 10 रुपयाचा चहा विकून 1,20,000 रुपये भाडं कसं काय देणार. तर म्हटलं मालक आतापर्यंत मी जेवढी पण दुकाने घेतलेली आहेत ती भाड्याने घेतलेली, आणि प्रत्येकाचं भाडं जे आहे ती टायमिंगला दिलेली, तर तुमचंही टायमिंगला मिळेल, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. म्हटलं खरं सांग, तू चहा विकणार आहे का दारू विकणार आहे. म्हणजे त्यांना असं वाटलं की अरे कसा हा देऊ शकणार आहे ना, चहा विकून कसं एवढं मोठं भाडं. आणि मग त्यांनी, मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तुमचं भाडं टाइम टू टाइम मिळेल. चहा विकून आपला भाडा तर थकणार नाही. येस. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही दुकानाचं काम चालू केलं त्यावेळेला आपल्याकडे पद्धत कशी असते की अरे बाजूवाले येतात, अरे काय चालू आहे दुकानामध्ये, तर कामगार सांगायचे की चहाचं दुकान होतं, चहाचं दुकान आणि एवढं मोठं. ते म्हणले चहा किती रुपयाला, 10 रुपयाला आहे, त्यांचं भारतीय विद्यापीठला आहे ना. काय म्हणले डोक्यात येडा झाला का हा मालक, 10 रुपयाचा चहा, समोर फरासखाना पोलीस चौकी, गाडी जर उचलून नेली तर 200 रुपये फाईन, चहा पाड्याचा 210ला, आणि एवढं मोठं शोरूम आउटलेट टाकतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, तुम्ही काय करता हे ज्या वेळेला तुम्हाला माहिती असतं ना, त्यावेळेला जग काय बोलतंय याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. मग ते आम्हाला माहिती होतं की आपण काय करतो. आता त्यांना पटवून सांगायला आम्हाला तेवढा वेळ नव्हता, आणि जरी पटवून सांगितलं असतं तर त्यांनी आपलं डोकं खाल्लं असतं. त्या टाइमला अगोदर तुम्ही सगळं प्रिपेअर करून ठेवलं होतं की हे करायचं. आणि मग कामगारांना पण सांगितलं ते काय येतील ते ऐकायचं, फक्त त्यांना काही रिप्लाय नाही द्यायचा. सोडून हा,
मग ते आम्ही आम्हाला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने आम्ही ते दुकान बनवलं आणि जो अपेक्षित होता आम्हाला सुरुवातीचा सेल, तर तो ओपनिंग नंतर आम्हाला तसा सेल मिळायला लागला. फर्स्ट आउटलेट तुम्ही सक्सेसफुल बनवलं, मग फ्रँचाइज मॉडेल मध्ये कधी उतरले आणि हा जो प्रवास आहे आता 550 पेक्षा जास्त फ्रँचाइज तो सांगा. आम्हाला फ्रँचायझी मॉडेल मध्ये जायचंय हे आमचं अगोदरच फायनल होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला 3 मोबाईल शॉपी होत्या, म्हणजे मला चेन आउटलेटच करायचे. 3 भाजीचे एसी मॉल होते, म्हणजे ती पण चेन आउटलेटच होती. मग अमृततुल्यमध्ये पण आपल्याला फ्रँचायझी काढायचे हे पहिल्यापासूनच फायनल होतं. ज्या वेळेला आम्ही भारतीय विद्यापीठला होतो टपरीवरती, त्यावेळेस 35 ते 40 रिक्वायरमेंट होता आमच्याकडं की तुम्ही आम्हाला फ्रँचायझी द्या तुमची म्हणून. पण आम्ही म्हटलं की नाही, आम्हाला अजून आमचं कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं रेसिपीमुळे मागत होते, नंतर तुम्ही कॉर्पोरेट ब्रँडिंग मध्ये उतरले जेणेकरून टोटल ब्रँड क्रिएट केला, मग त्याचे रिक्वायरमेंट. मग त्याच्यानंतर ते आउटलेट टाकल्याच्या नंतर मग रिक्वायरमेंट यायला लागल्या आणि मग त्याच्यात काय झालं की एक आली म्हणून एक न्यूज चॅनलवाले ANI चे, तर ते आले होते. त्यांचं काम काय होतं पोलीस चौकीवर. त्यांनी बघितलं अरे एवढं मोठं आउटलेट चहाचं. मग ते आले चहा पिला, मग येतायत लोक येतात, गर्दी होती, चहा पितायत. मग त्यांना असं वाटलं की चला आपण एक यांचं इंटरव्ह्यू घेऊन टाकू. आणि मग त्या टाइम पिरियड मध्ये मग त्यांनी फोन केला आणि बोलवलं आउटलेटला आणि इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर मग त्यांनी तो इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर भरपूर न्यूजवाल्यांसाठी ती न्यूज गेली, अरे असं काहीतरी आहे. आणि त्यात त्यांनी ना लाईन दिली होती 12 लाख कमवणारा चहावाला. चर्चा झाली होती, कारण त्याच्या आधी काहीतरी मोदीजींनी काहीतरी एक कमेंट केली होती की त्यांना विचारलं होतं की लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार होतात तुम्ही, रोजगार उपलब्ध केले नाही. त्यावेळेला मोदीजींनी काहीतरी कमेंट केली होती की तुम्ही भाजीच्या गाड्या पण टाकू शकता, हे पण करू शकता. आणि मग त्याच्यातच एक चहावाला एवढं करू शकतो, तर मग ते कुठंतरी त्याला अलाईन झालं, त्याच्यामुळे ते बूज जास्त झालं आणि बऱ्यापैकी लोकांपर्यंत ब्रँड पोहोचला. त्याच्यामुळे फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट वाढत गेल्या आणि आता जवळजवळ 550 फ्रँचायझी पर्यंत आम्ही पोहोचलोय. ही जर्नी तर म्हणजे खूप छान होती आणि नक्कीच या गोष्टींमधून तर भरपूर काही शिकणारच. पण आपण याच्या व्यतिरिक्त अजून एक चर्चा करूयात की आता तुम्ही तुमचा ब्रँड बनवला, आता आपण एक सिनारिओ धरूयात की तुमच्याकडे पैसे नाहीयेत पण हा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, आणि आजची डेट आहे आणि तुमच्याकडे फक्त 5 लाख रुपये आहेत. हा बिझनेस सोडून तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट करणार आणि त्याला ब्रँड पर्यंत कसं नेणार, आपण ही चर्चा करूयात. तुमच्याकडे 5 लाख रुपये आता आणि तुम्ही कुठला बिझनेस निवडणार? मी 5 लाखामध्ये असा बिझनेस निवडेल की मला 5 लाख रुपये आता मला इन्व्हेस्टमेंट नाही करायची. माझे 5 लाख रुपये माझ्याकडेच असायला पाहिजे. पण आता मला व्यवसाय चालू करायचा आहे. कसं? आता मी तो विचार करलो की कोणता व्यवसाय असा आहे की जो मार्केटमध्ये त्याची डिमांड आहे आणि तो बंद पडणार नाही, कोरोना आला तरी बंद पडणार नाही. असे कोणते विषय? अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गोष्टी आहेत. अन्न माणसाला खाल्ल्याशिवाय तो जगू नाही शकत, वस्त्र घालायला कपडे तर पाहिजे, आणि तिसरं ते म्हणजे निवारा, म्हणजे त्याला राहण्यासाठी गरज. ह्या बेसिक गरजा आहेत. आणि 4थी गरज माणसाची निर्माण झालेली ती मनोरंजन. बरं, याच्यामध्ये मी कॅल्क्युलेशन असं करेल की अन्न रोज खायला लागते, कपडे तो वर्षातून एकदा घेणार, परचेस करणार, 2 महिन्यातून घेईल, 3 महिन्यातून घेईल किंवा वर्षातून एकदा घेईल. निवारा, घर आयुष्यात एकदा घेईल, आयुष्यात एकदा घेईल. मनोरंजन पैसे आल्यावरती जाईल, मग वर्षाने जाईल, 6 महिन्यांनी जाईल, महिन्यात जाईल, आठवड्याने जाईल, पण रोज नाही जाणार. पण खायला तर रोज पाहिजे. आणि बिझनेस जर मला करायचा असेल तर मी तो बिझनेस निवडेल की मग खायला पाहिजे लोकांना, मग खायचा बिझनेस चालू करायचा आहे. बरं, आता खायचा बिझनेस चालू करायचा, आता माझ्याकडे 5 लाख रुपये, 5 लाख रुपये मी साईडला ठेवले. आता हॉटेल व्यवसाय असा व्यवसाय की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादी टपरी जरी टाकली रोडवरती तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे? 1 लाख सपोज, जास्त एवढी नाही लागत तुम्हाला. 40-50 हजार रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागेल. बरोबर. मी जर माझ्या पोटापुरता जर विचार केला की
मला माझं घर चालवायचंय आणि मला आता सुरुवातीला काहीतरी माझा नवीन बिझनेस चालू आहे. ते कोणता पण बिझनेस घ्या ना, म्हणजे तुम्ही भाजीचा धंदा घ्या खाण्यामध्ये, हॉटेल व्यवसाय घ्या, नाहीतर अजून दुसरा कोणता पण व्यवसाय घ्या. हे तुम्ही जे व्यवसाय आहेत ना, हे व्यवसाय तुम्ही चालू केल्याच्या नंतर हमखास तुमच्याकडे गिराईक येणार, दररोज गिराईक येणार. तुम्हाला प्रॉफिट जरी नाही झाला तरी तुम्हाला मोटिवेशन मिळणार. मोटिवेशन कशाचं? तुम्हाला बिझनेस मध्ये टिकून राहण्यासाठी मोटिवेट राहणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे ग्राहक येतोय, तुम्हाला आनंद होतोय, पण तुम्ही अख्ख्या दिवसभर बसताय आणि तुमच्याकडे ग्राहकच येत नाही. मी कपड्याचं दुकान टाकून बसलो, दिवसभर कोणच नाही आलं, माझं डिमोटिवेशन होणार. बरोबर. मग मी त्याच्यामध्ये मोटिवेशन पण पाहिलं त्या व्यवसायामध्ये, आणि मग मी तो काहीतरी खाण्याचा व्यवसाय जो आहे तो मी चालू केला, ज्याच्यामध्ये मी इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुमच्याप्रमाणे मी 1 लाख रुपये केली, तरी 4 लाख रुपये माझ्याकडे बॅलन्स राहील. बरोबर. मग आता ह्या 4 लाख रुपयावरती मला ग्राहकांना काय द्यायचं, तर क्वालिटी द्यायची. मग मी क्वालिटीवरती सगळ्यात पहिलं काम करतो. मी जे ग्राहकांना विकणार आहे ते प्रोडक्ट माझं कसं असेल, इतरांपेक्षा माझ्या प्रोडक्टमध्ये टेस्ट कशी वेगळी असेल, मी त्याच्यावरती काम करेन आणि ती टेस्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. स्पेसिफिक कुठल्या स्पेसिफिक मी तेच बोललो ना, की खाण्याचा जर व्यवसाय म्हटलं तर मी वेगवेगळे व्यवसाय, म्हणजे आपण म्हणतो ना की वडापाव, पोहे, उपीट, शिरा हे एकदम नाही घेणार. मग मी असा विचार केला की मी फक्त वडापावच विकणार, ठीक आहे, मी फक्त मिसळच विकणार. जसं येवलीची सुरुवात. हा येस, सेम एकच काहीतरी घेऊन उतरणार. शेवटी कसं असतं, वेगळं काय असू शकतं, एकच प्रोडक्ट तुम्ही ठेवले आणि ते खाण्यासाठी लोक तुमच्याकडे येत आहेत. बरोबर. तर लगेच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. पण मी दुकान ओपन केले आणि एकाच वेळेला मी सगळे 100-150 प्रोडक्ट विकायला ठेवले दुकानामध्ये. कचरा म्हणण्यापेक्षा जो ग्राहक माझ्यापाशी येणार तोही नवीन आहे, त्याच्यासाठी दुकान नवीन आहे, मी नवीन आहे आणि माझ्यासाठी ग्राहक नवीन आहे. एकच जर प्रोडक्ट असला त्याला माहित राहील की आपल्याला कशासाठी जायचं. जर जास्त असले तू कन्फ्युज पण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या प्रोडक्टची टेस्ट करेल आणि आवडलं तर तो इतरांना सुद्धा सांगेल. बरोबर. आणि जर जास्त प्रोडक्ट असले तर आपल्याला एक प्रोडक्ट एवढं भारी नाही बनवता, फोकस जो आहे तो डायव्हर्स होतो, म्हणजे स्पेसिफिक एका प्रोडक्टला चांगलं नाही बनवत. येस. आणि मग म्हणून ते मी एक प्रोडक्ट घेईल ज्याच्यामध्ये आणि त्याचा व्यवसाय चालू करेल, आणि त्याच्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपयेच करेल आणि 4 लाख रुपये मी बॅलन्स ठेवतो. जेणेकरून ते वर्किंग कॅपिटल जर आता लॉस आला काही झाला तर ते स्टार्टिंगचे 6 महिने 7-8 महिने मला तो बिझनेस रन करता. येस. मग त्यानंतर त्याला सपोज तुम्ही आता एका आउटलेट वरती तुम्ही स्टार्ट केलं, एक प्रोडक्ट तुम्ही तिथे विकताय, मग त्याला आता सेम येवले ग्रुप टाईप कसं एक्सपांड करतो. आता मला त्याच व्यवसाय, वडापावच धरून घ्या, आता वडापावचं चालू केलं, त्याला कसं मी वडापावचा व्यवसाय चालू केलेला आहे, आता मला ह्याला एक्सपांड करायचंय, लोकांपर्यंत पोहोचवायचंय. बरोबर. सगळ्यात पहिलं तर माझ्या व्यवसायामध्ये मला किती धंदा होतोय, किती प्रॉफिट होतोय, किती खर्च होतोय, या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करत. मग नंतर ही माझी फेज 1 झाली. आता मला जर फेज 2 ला जायचंय, म्हणजे मला फ्रँचायझी द्यायची, तर मला विचार करावा लागेल की दुसरा ज्या वेळेला फ्रँचायझी घेतोय त्यावेळेला तो काय विचार करेल, माझी इन्व्हेस्टमेंट किती राहील, माझे पैसे किती दिवसात निघतील, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू. मग तो विचार करणार की वडापावचा माझा व्यवसाय चालेल का, मग तो करेल 100% चालू का नाही चालणार, कारण रेग्युलर चालणारा प्रोडक्ट आहे, माहिती आहे लोकांना, वडापाव जाऊ शकतो. आता मी त्याच ठिकाणी जर मी म्हटलं की मी पिझ्झा चालू करतो, एक्झाम्पल घ्या, मी पिझ्झा चालू करतो, मग आता आपण इथं बसलो, इथले पैकी किती जण पिझ्झा खातात आणि कधी खातात, म्हणजे तुम्ही पिझ्झा कधी खाल्लाय, पण तुम्ही वडापाव कधी खाल्लाय, असं जर मी विचारलं तर क्वांटिटी कशी जास्त निघेल, वडापावची का पिझ्झाची. पिझ्झा आपण सपोज महिन्यातून 2-3 वेळेस, वडापाव जो असतो मग आता ते फ्रँचायझीला पण माहिती आहे ना की यार वडापाव विकला जाऊ शकतो. आणि सध्याला इंडियाचं कल्चर पण असं आहे की आपण आपल्या प्रोडक्टशी जास्त रिलेट करतो. अजून ती जी वेव जी करताय भरपूर सारी मार्केटिंग, त्यांना अजून वेळ आहे की खूप जास्त आत घुसण्यासाठी. ही एक लेअर बनली खूप मोठी दिवार, की ते अजून घुसले नाही. येस. आणि मग त्याच पद्धतीने त्याचा एक माइंड क्लिअर झाला की अरे हा बिझनेस चालू शकतो. दुसरा, याच्यामध्ये किती मला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, किती प्रॉफिट असायला पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या. मग मी त्याच्या रिलेटेड मार्केटिंग करायला चालू करेल, किंवा आम्ही पण फ्रँचायझी देतोय, किंवा मी माझ्या आउटलेटच्या बाहेर एक बोर्ड लावेल, आम्ही पण फ्रँचायझी देतोय.
ह्या युगात तुम्ही आता आपण जसं म्हणलो की ह्या हा. टाइम तुम्ही करताय, हम्म. मग तुम्ही डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया पासून कसं दूर राहू शकता? नाही राहू शकत ना, Yes. तेच सांगतोय. येस. मग आता मी पहिलं मग ते- दुकानावरती बोर्ड लावला, Yes. मग डिजिटल मार्केटिंग याच्या थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. माझा असा असा ब्रँड आहे, तर ही गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत मी कशा पद्धतीने सांगायची हम्म. हे डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. ओके. मग तो कंटेंट माझे काय थॉट प्रोसेस आहे जी हा. लोकांपर्यंत ते पोहोचवायची कलेक्ट करणं. ती कलेक्ट करेल हम्म. आणि त्याला डिजिटल स्वरूपात लोकांपर्यंत 100% पोहोचवेल, प्लॅटफॉर्म असा आहे की हम्म. आपण कित्येक पण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हम्म. मग ते आपण म्हणतो ना की ते बूस्ट करून पोहोचवतील आपली आयडिया लोकांपर्यंत, हम्म. की जे आपला टार्गेटेबल TG आहे तिथपर्यंत. हम्म. त्याच्यामुळे काय होईल की मला तिथून फ्रँचायसीच्या इन्क्वायरी जनरेट Inquiries. होतील आणि इन्क्वायरी जनरेट झाल्यावरती मी माझं फ्रँचायसी विकायला सुरुवात करेन. सपोज आता तुम्ही फ्रँचाईज तर विकणार, हम्म. मग आता स्पेसिफिक मला फ्रँचाईज मॉडेल मध्ये सांगा, स्पेसिफिक 2-4 गोष्टी काय असतात ज्या फ्रँचाईज मॉडेल मध्ये असणार, जसं की रेसिपीज झाल्या, प्रोसेस झाल्या, किंवा त्या गोष्टी ज्या फ्रँचाईज मॉडेल बनवण्यासाठी लागणार ती सांग. आता ह्यामध्ये असणार किती म्हणजे SOP, माझ्या वडापावची SOP काय असणार, ऑपरेटिंग. येस. त्याच्यानंतर प्रोसेसेस SOP रेडी झाल्या, पण बाकीच्या ज्या काही प्रोसेस आहेत ग्राहक आल्यापासून तर ग्राहक जाईपर्यंत टच पॉइंट काय 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 ते सगळे त्याच्या प्रोसेसेस असतील. त्याच्यानंतर माझं बॅकएंडचं प्लॅनिंग असेल, फ्रंट एंडचं प्लॅनिंग असेल. बॅकएंड म्हणजे काउंटरच्या आतमधलं, काउंटरच्या बाहेरचं, आणि बॅकएंडला म्हटलं तर अजून एक येतं मॅन्युफॅक्चरिंगचं, तिथून त्यांना मटेरियल कसं सप्लाय होईल, काय असेल. त्याच्यानंतर लॉजिस्टिक कसं असेल. त्याच्यानंतर तिथं ग्राहकाला जर अडचण आली तर मी कशी सोडवेल, किंवा मला जर आता ते आउटलेट कंट्रोल करायचं आहे तर मग ते कसं मी कंट्रोल करेल, या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. येस. आता हे फ्रँचाईज मॉडेल बनलं, आता फ्रँचाईज मॉडेल बनलंय, रेडी झाले सगळं, आता इन्क्वायरीज येत आहे. मग आता या इन्क्वायरी झाल्यात, यांना कन्वर्ट करून त्याला ग्रो कसा करणार, आणि फ्रँचाईज मॉडेल मध्ये ग्रो करताना स्पेसिफिक काय काय अडचण येतात तुम्ही बघितलं असेल भरपूर साऱ्या फ्रँचाईज बिझनेसला जी चुका करतात काही ना काही, स्पेसिफिक तुम्ही त्या कुठल्या चुका करणार नाही आणि त्या ग्रोथ पर्यंत कसं पोहोचणार? 100% मी फ्रँचायझी देताना या गोष्टी चुका करणार नाही की आपल्याला ज्यांना फ्रँचायझी द्यायचंय तो फ्रँचायझी प्रॉफिटेबल असायला पाहिजे, त्याला प्रॉफिट चांगला राहायला पाहिजे, याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. दुसरी गोष्ट की मार्केटिंग जर चांगली असेल तर त्याला ग्राहक चांगला मिळेल, कारण त्यांनी जे आपलं ब्रँड नेम घेतलेलं आहे तर त्या नावावरती ग्राहक तिथं आला पाहिजे आणि तो यायला पाहिजे. म्हणून आपण सेंट्रलाइज मार्केटिंगचा तिथं आपण प्लॅन करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या ग्राहकांना जे फ्रँचायझी जी ओनर जे आहेत त्यांना ट्रेनिंग्स वगैरे ज्या असतील त्या ट्रेनिंग्स वगैरे त्या दिल्या पाहिजेत. आता बरेच फ्रँचायझी जे आहेत की ते चालू करताना चुका काय करतात की त्यांना असं वाटतं की एक फ्रँचायझी मॉडेल काढलं आणि दुसऱ्याला दिलं की ते आपोआप रन होईल आणि मग त्यांना प्रॉफिट होईल. 100% ती पण गोष्ट पॉसिबल आहे, पण त्याच्यामध्ये काय होतं की काही फ्रँचायझी प्रॉफिटेबल असू शकतात, काही नसतात. मग ज्याचा ब्रँड आहे त्यांचा कंट्रोल राहत नाही. मग कंट्रोल जर नाही राहिला तर ब्रँड सस्टेन नाही ना होणार, लॉंग टर्म मध्ये नाही जाणार. नंतर एक असं लूप होल येतो की नंतर डाऊन जातो बिझनेस. मग ते नाही व्हायला पाहिजे. जर आपण एखादी फ्रँचायझी घेतोय तर आपण बघितलं पाहिजे की हे सपोर्ट देऊ शकतात का आपल्याला. फ्रँचाईज धारकांना बघितलं पाहिजे की जो ब्रँड आहे तो आपल्याला सपोर्ट देऊ शकतो. तो सपोर्ट देऊ शकतो का, त्यांचं बॅक एंड किती स्ट्रॉंग आहे, आपल्याला ते मार्केटिंग मध्ये हेल्प करू शकतात का, ते ट्रेनिंग वेळोवेळी प्रोव्हाइड करू शकतात का. त्याच्यानंतर यांची सप्लाय चेन कशी आहे, यांचे आउटलेट्स किती आहेत, ते किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे, यांची व्यवसाय करण्याचं नॉलेज किती आहे यांना, म्हणजे 1 वर्ष 2 वर्षे का 40 वर्षाचा अनुभव आहे. यांनी बघून दुसऱ्याचं बघून फ्रँचायझी मॉडेल चालू केलंय का, यांना स्वतःचा अनुभव आहे, यांनी स्वतः ते ग्राउंड लेवलला काम केलंय आणि त्याच्यातून ब्रँड उभा केलाय का, फक्त आपल्याला दिसतंय की हा पण एक चहा आहे आणि दुसरा एक चहा आहे, मग मी घेऊ शकतो तो कमी मध्ये मिळतोय म्हणून. पण उद्या जाऊन एक चालवणारा कोण असतो त्या ब्रँडला, तर ती पण एक महत्वाचीच गोष्ट आहे ना. मग ब्रँडला जो चालवणार आपण म्हणतो जसं शेअर मार्केट,
शेअर मार्केटमध्ये आपण म्हणतो की एखाद्या कंपनीत माझा लॉस झाला, एखाद्या Yes. कंपनीत प्रॉफिट झाला किंवा एखादी कंपनी डुबली किंवा बंद पडली, हे कुणावरती अवलंबून असतं? तर चालवण्यावरती अवलंबून असतं. बरोबर. मग चालवणाऱ्यांची थॉट प्रोसेस काय आहे, त्यांचं विजन काय आहे, त्यांचं मिशन काय आहे, मग ते लॉंग टर्मचा विचार करतात का शॉर्ट टर्मचा विचार करतायत? म्हणजे तात्पुरता तर विचार करत नाही की मला आत्ता पैसे मिळू दे म्हणून मी ग्राहकाला काही पण खायला घातलं तरी चालेल, आत्ता मला पैसे मिळू दे, मग काय. कंपनीचं कल्चर कसं आहे? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्यांचा बॅक सपोर्ट काय आहे, स्टाफ किती आहे, कारण Yes. काका ते एकटेच बसलेत फ्रँचायझी विकायला, नंतर Yes. ते मला सपोर्ट देतील का नाही देतील. फ्रँचायझी ओनरनी हा विचार केला पाहिजे आणि ब्रँडनी पण ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. फक्त बहती गंगा मी हात धो केलो असं तर नाही झालं पाहिजे की आता फ्रँचायझीचा ट्रेंड चालू आहे म्हणून मी कपड्याची काढतो, मी वडापावची काढतो, मी मिसळची काढतो फ्रँचायझी, कोण कॅफेचं काढते. आता येवले अमृततुल्य आलं, त्याच्या आधी तर मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज याच्याच फ्रँचायझी होत्या. येवले अमृततुल्य आल्याच्या नंतर हजारोनी ब्रँड मार्केटमध्ये आले आणि प्रत्येक जण आपापली फ्रँचायझी देतोय. बरोबर. मग फ्रँचायझीचा ट्रेंड चालू झाला आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, मग तो फ्रँचायझी घेतो. मग फ्रँचायझी घेणाऱ्यांनी पण हा विचार केला पाहिजे ना. जसं आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना हा विचार करतो की ह्या कंपनीवर मी पैसे लावू का नको लावू, बरोबर. तसं एखादी ब्रँडची फ्रँचायझी घेताना विचार करायचा, विचार करायचा. शेअर मार्केटमध्ये रिपोर्ट वाचतो हा, पूर्ण हा. काय याचे सगळ्या गोष्टी, आजचे रिपोर्ट वाचतो, एक वर्ष अगोदरचे हा, रिपोर्ट वाचतो, हा. सेम ब्रँडचं ब्रँडचं पण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे की हा ब्रँड मला लॉंग टर्म साठी कसा आहे. शेवटी कसं असतं की तुम्हाला बिझनेस येत नाही आणि बिझनेस करायचा आहे म्हणून तुम्ही एक रेडी असणाऱ्या ब्रँडची तुम्ही फ्रँचायझी ज्यावेळेला घेता त्यावेळेला तुम्ही त्यांच्या सिस्टम, प्रोसेस, त्यांचं प्लॅनिंग ह्या सगळ्या व्यवस्थित आहेत का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. नाही तर तात्पुरत्या फायद्यासाठी आम्ही असंही पाहिलं की काही फ्रँचायझी ओनर हा पण विचार करतात की कमी मध्ये मिळतोय आता करून घेऊ, इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत आहे, मग ह्या ब्रँडला एवढं देण्यापेक्षा तुम्ही आयफोन का विकत घेता, आयफोनला एवढी प्राइस का देता, बरोबर ना. एक एंट्री बॅरियर जर सपोज असलं की तर कुणी पण जर लगेच एंटर करताय मग तेवढंच हे असतं की ते लगेच बाहेर जाऊ आणि जर एंट्री पॉईंट जो एंट्री बॅरियर जर थोडा हार्ड असला तर ते त्याच्यामध्ये टिकून राहतं, सिरियस राहतं, या सगळ्या गोष्टी. येस. आणि जे पण ब्रँडचे विजनरी पर्सन आहेत किंवा काम करणारे व्यक्ती आहेत तेच करतायत का, किंवा मी चहाचा व्यवसाय तर मी चहावरतीच माझा फोकस आहे त्या सिस्टम मधून बाहेर निघाला ग्रोथ वरती का. मी आज विचार करतो मी आज चहाचा आहे मग मी वडापावची पण फ्रँचायझी काढतो, मी मिसळची पण फ्रँचायझी काढतो, मी अजून पण मग एक ना धड बाराभर चिन्ह आहे. फोकस किती आहे हे पण बघितलं पाहिजे की फाउंडरचं किती फोकस. येस. कारण त्या फोकस वरतीच कळतं ना की पुढे बिझनेस किती ग्रो होणार आहे, किती सस्टेन होणार आहे. नाहीतर आज मी फक्त माझ्या फायद्याचा विचार करत बसलो की मी फ्रँचायझी विकली, मला ₹2 आलेत आणि मग मी अजून माझे वेगवेगळे व्यवसाय करत बसलोय की मला पैसे आले तर मी माझ्या त्याच व्यवसायावरती फोकस दिलाय. आणि तिथं कारण कोणताही व्यवसाय टाकल्याच्या नंतर आडी अडचणी येतात. आता आम्हाला पण आडी अडचणी येतात, मग आडी अडचणी येतात, रोज जर आपण त्याच्यावरती फोकस असेल तर आपण ते सोडू पण आणि पुढेही जाऊ शकतो, बरोबर आहे. तर त्या आडी अडचणी तुम्हाला कळल्या पाहिजेत. पण मी एकाच वेळेला 4 फ्रँचायझी मॉडेल जर मी घेऊन बसलो तर खरंच मी त्या पद्धतीने करू शकतो का, हा एक विचार करण्याची गरज आहे. आणि करू शकता ते पण ते कधी, ज्यावेळेला तुम्ही एक व्यवसाय कमीत कमी 10 ते 15 वर्ष त्या ब्रँडला एक चांगला व्यवस्थित एस्टॅब्लिश केलंय, लोकांपर्यंत पोहोचवलंय, पुण्यातून महाराष्ट्रातून तुम्ही भारतात गेलाय, भारतातून मग भारताच्या बाहेर गेलाय, मग त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता ना. लगेच घाईमध्ये विचार करण्याची काहीच गरज नाही ना याच्यामध्ये. मग ते ब्रँड ओनरनी पण पाहिलं पाहिजे, फ्रँचायझी धारकांनी पण विचार केला पाहिजे या गोष्टीचा. हे तर खूप छान झालं. आता मला एक विचारायचं आहे सर, आता आपण एक ब्रँड कसं बिल्ड करायचं, फ्रँचाईज मॉडेल कसं बनवायचं, मार्केटिंग कशी करायची आपल्या ब्रँडचे आपण कव्हर केलं. सर मला येवले अमृततुल्यचं विजन आणि मिशन सांग, तुम्ही काय बघताय पुढचं 10 वर्ष आणि त्याचे 20 वर्ष तुमचं काय गोल आहे, काय विजन मिशन. येवले अमृततुल्यचं आमचं 2040 पर्यंत आम्हाला 40,000 फ्रँचायझी करायचे ज्या आम्हाला चहामध्ये असतील. त्याच्यानंतर येवले अमृततुल्यचं GT मार्केटमध्ये पण प्रोडक्ट आम्हाला घेऊन यायचे. त्याच्यानंतर मॉडर्न ट्रेडमध्ये पण आम्हाला प्रोडक्ट विकायचे. त्याचबरोबर भविष्यामध्ये
आमचा फूड मॉलचा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर टी कॅफेचा एक कन्सेप्ट आहे. या सगळ्या गोष्टींवरती आता आमचं काम चालू आहे. आणि आम्हाला जवळजवळ 2040 पर्यंत 5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. येवले ग्रुपच्या थ्रू. हा, आणि जवळजवळ एक 40,000 ते 50,000 लोकांना उद्योजक बनवायचं. हे आमचं आम्ही आता विजन घेऊन चाललेलं आहे. सर आता तुम्ही एवढ्या दिवसापासून मार्केटमध्ये आहेत आणि तुम्ही भरपूर सारे व्यवसायात केले, पण तुम्ही चुकामधून शिकले ना, आतापर्यंत तेवढं सर बिल्ड केलं. तर आजचा युवा जो आहे तो आता व्यवसायाकडे पळतोय. एक लाट तर निर्माण झाली आहे, बरोबर, परंतु काय झालंय की लाट तर निर्माण झाली, परंतु एक बेसिक्स असो किंवा जे फिलॉसॉफी किंवा जो माइंडसेट असो किंवा जे नॉलेज असो, याची कुठेतरी कमतरता हे होते. जसं की तुम्ही म्हणले की मला जेव्हा मी बिझनेस ट्रेनिंग वगैरे घेतले तेव्हा माझं ते आय ओपनर साठी सारखं होतं. तर सेम थिंग आज काय होतं सर की भरपूर सारे उद्योजक उतरतायत तर आहेत, परंतु काहीतरी गोष्टी जे प्रिपेअर्ड नाहीत ऑलरेडी अगोदर जे प्रिपेअर नाही करतायत तर ते नंतर फेल होत आहेत. तर सर मला तुमच्या थ्रू त्यांना सांगा की काय माइंडसेट पाहिजे बिझनेस करताना आणि ग्रोथ माइंडसेट कसं बिल्ड करायचं. ग्रोथ माइंडसेट हा नंतरचा पार्ट आहे. सगळ्यात अगोदर येतो माइंडसेट. मला व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायच करायचा आहे, हा माइंडसेट. मला व्यवसाय करायचा आहे, मी व्यवसायात पडतो, मग ह्या व्यवसायात सक्सेस नाही झालो, परत मी दुसरा करतो. म्हणजे मी जे 32 व्यवसाय केले, बिलकुल करायची गरज नाही ना. माइंडसेट क्लिअर करून घ्या की मला या व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचंय आणि कोणता मी व्यवसाय निवडणार. त्याआधी सगळ्यात पहिलं बघितलं पाहिजे की माझं पॅशन कशामध्ये आहे. जसं आम्ही म्हटलं की मला खायचा व्यवसाय आवडतो, मी खायच्या व्यवसायामध्ये आहे. तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय करताय, तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये. तुमचं ते पॅशन आहे, तुम्हाला ते आवडलं पाहिजे. आणि व्यवसाय ही एक आनंददायी जर्नी असायला पाहिजे. पण तो करण्याआधीच प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मला कोणता व्यवसाय सुटेबल आहे. म्हणजे पॅशन ओळखलं पाहिजे आणि माइंड क्लिअर केला पाहिजे की ठीक आहे, मी आज सुरुवात करतोय. समजा तुम्ही डिजिटल मार्केटिंग सुरुवात केली किंवा मी खाण्याचा व्यवसाय सुरुवात केला, तर मला एका दिवसामध्ये काय अशी जादू होणार नाही की माझे लगेच 100 आउटलेट होतील, 500 आउटलेट होतील किंवा एवढा बिझनेस होईल, असं काहीच नाही होणार आहे. मग माइंडसेट असायला पाहिजे. आजच ठरवलं पाहिजे की माझा 10 वर्षांनी मी कसा असेल आज सुरुवात केल्याच्या नंतर. प्रत्येकाने तो माइंडसेट ठेवला पाहिजे की पॅशनेट असायला पाहिजे आणि विजन ठरवलं पाहिजे की 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. मी आता पाहतोय की प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे. आणि तर ह्या इन्स्टंटच्या नादामध्ये जी आम्ही चूक केली, म्हणजे 2000 ते 2017 म्हणजे 17 वर्ष हे इन्स्टंटच्या नादामध्येच गेले ना. पटकन मोठं व्हायचं, पटकन लगेच पाहिजे, मग लगेच कमी झाल्यामुळं वेगवेगळे व्यवसाय करत बसलो नाही ना. मग तुम्ही फोकस केला पाहिजे एकाच गोष्टीवरती आणि विजन लॉंग टर्मचं ठेवलं पाहिजे. शॉर्ट टर्म मध्ये काहीच भेटत नाही. मग तुम्ही 10 वर्ष 15 वर्षाचा विचार करूनच व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि तो सक्सेस पाहिला पाहिजे. आपण आजपासून लगेच आपल्याला सक्सेस पाहिजे याचा जर विचार केला तर मग तो मिळवण्याच्या नादामध्ये आपण जे ठरवलेलं असतो ते आपण विसरून जातो आणि जे आपण नाही करायचं ते आपण करतो. म्हणून त्याच्यामध्ये येण्याआधी मला काय करायचंय मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला माहिती आहे, पण मला काय करायचं नाही हे पहिलं ठरवून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर मला व्यवसाय करायचा आहे, कोणता करायचा आहे माझं फायनल झालं तर मला तो बिझनेस काय आहे हे जर मला माहित नसेल, म्हणजे मी केलेलं नाही, मला आवडतंय पण मी केलेलं नाही, तर मग मला कुठेतरी त्या व्यवसाय रिलेटेड कामाला गेलं पाहिजे, त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे. मग तिथून मी काय नॉलेज घेऊ शकतो, कोण असे मेंटॉर आहेत की त्यांच्याकडनं मला त्या बिझनेस रिलेटेड नॉलेज भेटू शकतं, या गोष्टींचं मी प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणते असे क्लासेस आहेत ज्याच्यामध्ये मला काही गोष्टी शिकायला मिळू शकतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा, अभ्यास करायचा, क्लासेस करायचे, प्लॅनिंग करायचं आणि मग ठरवायचं की 10 वर्षानंतर मी आज सुरुवात केलेली 10 वर्षांनी गोल लिहून काढायचे. ते गोल लिहून काढले त्याचे टप्पे, म्हणजे 10 वर्षांनी मी जर तिथं असेल तर एका वर्षात कुठं असणार आहे, एका महिन्यात कुठं असणार आहे, तर त्या लिहून काढायच्या. त्याच्यानंतर मार्केटिंगचं प्लॅनिंग असेल, ब्रँडिंग असेल, माझा लोगो कसा असेल, म्हणजे मी व्हिज्युअलायझेशन माइंडमध्येच ठेवलं पाहिजे की हा लोगो माझ्या ब्रँडला कसा सुटेबल राहील, याला पाहिल्यावर लोकांच्या डोक्यात काय थॉट येतील ते विचार करायचे. विजन, मिशन, पर्पज, व्हॅल्यू
आजच ठरवलं पाहिजे की माझं विजन काय आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझं मिशन काय आहे. आणि ते मिशन मी सतत करणार आहे ना, तर मग ते काय मिशन आहे ते मला आज लिहून ठेवलं ड्राईव्ह फोर्स पण जर आपल्याला माहित असलं की आपल्याला हे करायचंय, हा जसं की तुमचा एक मला 5 लाख लोकांना हा रोजगार पूर्ण हा, करून द्यायचा, हा. त्याचं एक मोटिवेशन, इनर मोटिवेशन बिल्ड होऊन जातं की हा. मला हे अचीव्ह करायचं. हा तर तो एक ड्राईव्ह फोर्स असणं गरजेचं Yes. आहे. मग त्यात ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाल्याच्या नंतर मग आपण सुरुवात करायची. आणि सुरुवात केल्याच्या नंतर पहिले 3 वर्ष आपण प्रॉफिटचा विचार नाही करायचा. जसं गुजराती मारवाडीचा हा. विचार ठेवतो. मग त्या व्यवसायामध्ये आपण झुकून द्यायचं, लक्ष द्यायचं, काय अडी अडचणी येत आहेत काय नाही हे व्यवस्थित आपण त्याचा प्लॅन करायचा. आणि मग पुढची 7 वर्ष मग त्या आपण जो अभ्यास केलाय 3 वर्ष जे व्यवसायात दिले आणि मग पुढचे 7 वर्ष तो व्यवसाय सस्टेन राहण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. त्या गोष्टीचं प्लॅनिंग करूनच मग व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. इन्स्टंट पाहिजे असेल तर इन्स्टंट या जगात काहीच मिळत नाही, असं आहे. खूप छान सर. नक्कीच या पॉडकास्टमधून खूप साऱ्या गोष्टी आजच्या नवीन युवा पिढीला, नवीन उद्योजकांना, फ्रँचाइज बिझनेसवाल्यांना, फ्रँचायझी ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना, आणि भरपूर साऱ्या जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना नक्कीच खूप काही शिकायला भेटेल. सर तुमचं खूप खूप धन्यवाद आज बिझनेस टॉक मराठीवर येण्यासाठी आणि बोलण्यासाठी. धन्यवाद.